मुले काहीच फिल्डिंग करत असताना काही समजलं नाही. चेंडू होतोय धरणीला जाण. चेंडू खालती आले जरूर, जागा बनवली, पण झेल सोडली. आणि ही झेल कितपत महागडी ठरेल येणारा काळ सांगेल. ऑफ स्टेजच्या स्टिकने दिशेने चेंडू खेळला गेला. एक धाव घेतली गेली. 30 यार्ड सर्कलच्या आपण पाहतोय थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक असतील. एकच धाव घेतली. एकेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसावलं जाईल. फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि 10 धावा. चांगलं सन्मानजनक स्कोर कार्ड देखील विकी यांच्या बॅटमधून देखील एक हवाई सफर आला गेला होता. त्याच मोबदल्यामध्ये धावसंख्या मात्र पुढे राधारली जाईल डबल अंकामध्ये. 10 धावा धावफलकावरती. लोअर फुलटॉस चेंडू सन्मान दिला गेला. एक धाव घेतली गेली. दुहेरीची चित्याची चपळाई जरूर घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न संजोग येथील चेंडू खाली दुहेरी धाव. दुसरी धाव देखील सुखरूपरित्या प्रयत्न करत असताना पंचांकडे अपील केली गेली आहे. या 2 धावा या दुहेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसावलं जाईल. 12 धावा धावफलकावरती. चला एक पण विकेट न प्राप्त करता आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती अर्जित करत असताना आपण पाहतोय संघ बॅटिंग करत असताना निधी फायटर्स. चला बॅटिंग करत असताना श्री गणेश वॉरियर्स संघ असेल एका बाजूला, तर फिल्डिंग करताना आपण पाहतोय निधी वॉरियर्स संघ. अजूनही धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. धावा खूप साऱ्या बनवातील. गोलंदाज क्रमांक 2 वजेश असेल. ब्लॉकॉलचा चेंडू होता. आतल्या बॅटची काढा लगावली होती. चेंडू होते धरणीला दान. मिसअंडरस्टँडिंग केली जाते. मस्तक पे दस्तक. स्वतः वजेश आपल्या डोक्यावरती हात लावले असेल. बॅटची काढा इथपर्यंत आवाज आला होता, पण झेल पकडली नाही. झेल होतोय धरणीला दान. मिळतोय जीवनदान. फलंदाज करत असताना साहिल यांच्या बॅटमधून मागच्या मॅचचा एक बहुतांश किंबहुना 2 षटकार याही फलंदाजाच्या बॅटमधून आकर्षक आले गेले होते. मोठा फटका जरूर लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता. अर्थातच विकी असतील. हाही चेंडू जातोय निर्धाव स्वरूपामध्ये फेकला जाईल. पंचांकडे अपील केली जाते. दोन्ही पंच एका बाजूला पाहतोय आपण प्रशांतजी भोसले असतील, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण विनोद जाधव. कशा प्रकारे डिसिजन अजून पेंडिंग ठेवला जाईल, योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पर्यंत डॉट डिलिव्हरी दिली जाते. म्हणजेच की लगातारचे 2 चेंडू येते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा घेत असताना दुसरे ओव्हर षटक मार्गस्थी असताना संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं वजेश आले गेले. 2 चेंडू निर्धाव फेकले. तिसरा चेंडू कशा प्रकारे असेल सनी यांच्यासाठी मोठा फटका विकी यांच्या बॅटमधून येईल का? चेंडू होतोय सीमारेषा पार. येतोय सहज सोपीरित्या झेल होती. चेंडू होईल फरार. धावा मिळतील. येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. 18 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 18 धावा. पहिले 2 चेंडू मात्र डॉट फेकले होते. तिसऱ्या चेंडूवरती जरूर षटकार लगावला गेलाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वतःवरती झोकून देण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील फेटलत असताना यष्टांच्या वरून चेंडू जातोय. सूरज मस्कर यांच्या हातामध्ये विसावला जाईल. बघता बघता 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 18 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. लोअर फुल टॉस चेंडू. चेंडूला पाठवलाय दूरच दूर, लांबच लांब. लॉंग ऑनच्या दिशेवरून चेंडू येईल. अर्धा डझन धावा मिळतील. 6 येतोय हा षटकार. सफलता की कीमत जिंदगी से ज्यादा नहीं. सफलता की कीमत जिंदगी से ज्यादा नहीं. जो हार से निराश है उन्हें इस बात का अंदाजा नहीं. जो हार से निराश है उसे इस बात का अंदाजा नहीं. जे हरलेले संघ असतील ना, त्यांना देखील माहिती आहे की हरलेली मॅच कितपत जीवाला लागते आपल्या. शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस केला जाईल. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतील 30 यार्ड सर्कलच्या आतून. चेंडू खालती. चेंडू होईल धरणीला दान. मिळतोय जीवनदान. धावा मिळतील 2. धावफलकावरती धावांचा विचार करायला गेलो तर 26 ऑन अ बोर्ड. 26 धावा धावफलकावरती अर्जित केल्या जातील. 2 षटक समाप्त केर. धावांचा विचार करायला गेलो तर 26 धावा धावफलकावरती करावं लागेल. धावा बनवाव्या लागतील, कारण की तुमच्या समवेत आजच्या दिवसातील लो स्कोर करणारा संघ देखील असेल. पण क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी समजायचं नाही, कारण की मगर जेवढी पाण्यामध्ये शांत असते ना, ज्यावेळी झडप मारायची तिची योग्य वेळ येते ना, तेव्हा ती स्वतःचा
पूर्णपणे विश्वास लावून आणि ताकद लावून एक उद्या माणसाप्रमाणे असो किंवा भूक लागलेल्या माशाप्रमाणे असो, कार्यक्रम टप्प्यात आल्यावरती 100% करते. म्हणूनच तुम्हाला शांत समजून जमणार नाही, कारण की समोरचा संघ देखील तेवढा संत नाही. शांत आहे, पण तो संत नाही. येणारे 6 चेंडू, 6 चेंडूमध्ये कितपत धावा बनवल्या जातील? अद्यापही धावांचा विचार करता 26 धावा तर बनवल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. आता या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील? गोलंदाज क्रमांक 3 वापरण्यात आला गेलाय. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल रोनक. यांना काहीतरी रोनक करावं लागेल. यांना काहीतरी उजेडात अजून याच्यापेक्षाही कमी धावा देऊन आणावं लागेल. पण सलामीची जोडी, एका बाजूला विकी तर दुसऱ्या बाजूला साहिल. अजूनही विकेटवरती ठाम आहेत. विकेट पाडण्याच्या नादामध्ये कोणतीही घाई गडबड करत नाहीत. धावा बनवाव्या लागतील. अद्याप 26 बनल्यात. शेवटचे 6 चेंडू. स्लॉगवरचं षटक. स्लॉगवरचं षटक म्हटलं की धावा बनवण्याचं षटक असतं, कारण की चेंडू देखील रोल झालेला असतो. याचाच फायदा जास्तीच्या जास्त म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला भेटत असतो. म्हणूनच काय शेवटचं स्लॉगवरचं षटक कितपत महागडं ठरेल, येणारा काळ, येणारा वेळच सांगेल. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सूरज मस्कर, आपणास देखील एक विनंती असेल, याच्यानंतर देखील अजून बहुतांश किंबहुना सामने आपल्याला पार करायचे. ऑफसाईडच्या स्टिकने दिशेने चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली, चेंडू जज करतील. तत्पर्यंत एक धाव, दुहेरी धाव देखील घेतली गेली आणि बघता बघता या 2 धावा सुखरूपरित्या पार करत असताना तर विनंती असतील आपले वडवली गावचे ग्रामस्थ असगरभाई डावरे यांना, आपण आलात, आपण या या व्यासपीठावरती आपण आयोजकांच्या वतीने आपणास विनंती केली जाते, आपण स्टेजवरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. असगरभाई डावरे, आपण कुठे असाल? आयोजकांच्या वतीने आपणास एक विनंती केली जाते आहे, आपण या आणि आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवा आणि आपल्या या स्पर्धेचा आनंद द्विगुणित कराल असं स्पर्धकांची आशा आहे. दुसराही चेंडू ऑफसाईडच्या स्टिकने दिशेने चेंडू फेकला गेला. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगीने आले. याच्या अगोदरचे झेल सोडली होती, पण आता झेल सोडली नाही. आता फिल्डिंग करावी लागेल. एकच धाव घेतली गेली. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने धावफलकावरती धावांचा विचार करायला गेलो तर 30 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 30 धावा धावफलकावरती. हाही चेंडू असेल, दिशाही चेंडू असेल, नो चेंडू असेल, कारण की जी आपण सीमारेषा, विकेटची सीमारेषा आहे त्याच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि तो चेंडू फेस करत असताना विकी यांना देखील माहिती आहे, चेंडूला मला झोकून दिलं स्वतःवरती, कारण की कोणताही चेंडू असो फक्त मला बॅटच्या रादारमध्ये आला पाहिजे. स्वतः पडले झडले पण चेंडूवरती गेले, पण नशिबाची साथ, चेंडू जातो यष्टीरक्षक सूरज यांच्या हातामध्ये. मोठा फटका, फटका बॅटच्या टोला आतल्या लागला गेलाय. नो मॅच लॅटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू जाईल 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमारेषा पार, धावा मिळतील येतील, दन 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 दणदणीत करणारा हा चौकार. 35 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 35 धावा धावफलकावरती. अद्याप अजूनही बाकी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धावेमध्ये भर पडली जाईल. एक अवांतर धावेने 36 ऑन अ बोर्ड, 36 धावा धावफलकावरती. अजूनही जर का विचार करायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ देखील बाकी असेल या षटकातील. शेवटचे 3 चेंडू बाकी. राईट हँड राऊंड द विकेट मारा करते रोनक. पुनश्व एकदा लगातारची लाईन अँड लेंड, दिशाहीन चेंडू, कारण की तुमच्याकडे गती असेल ना, जर त्या गतीवरती स्वार व्हायचं असेल ना तुम्हाला, तर तुमच्याकडे योग्य तो टिप्पा असावा पाहिजे. जर का तुमच्याकडे गती नसेल ना, तर तुमच्याकडे काहीतरी परिवर्तन, म्हणजेच काय आउट ऑफ कटर, लेग ऑफ कटर काहीतरी करण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे. आई चेंडू आतल्या बॅटची काढा जरूर लगावली गेली आहे. साहिल जोराने गेलेत. एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न नाही. बघता बघता एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसावलं जाईल. 38 ऑन अ बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. काहीसं कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये, कारण की सूरज यांना देखील माहिती आहे साहिल देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. जरी त्याचे शरीर यष्टी आपण विचार करायला गेलो ना, तेवढीशी लहान आहे, पण त्याची कीर्ती खूप सारी महान आहे. कारण की मागच्याच मॅचमध्ये आपण साधं सरळ सोपं उदाहरण आपण पाहिलं साहिलच्या बॅटमधून. काय धावा बनल्या होत्या, जिथे संघाला गरज होती त्या महत्त्वाच्या धावा साहिल यांनी देखील बनवल्या होत्या. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हाही देखील जातोय नो मॅच लॅटमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न, तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का? चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये पाहतोय आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांकडे अपील करत असताना तिसरी धाव देखील सहज
सोप्यारित्या तिसरी धाव देखील पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर एका बाजूला पाहतोय आपण विकी तर दुसऱ्या बाजूला साईल. वेल रनिंग बिटवीन द बाय दोन्ही फलंदाजांसाठी असेल. शेवटचे एक चेंडू बाकी असेल. 41 ऑन अ बोर्ड, 0 लॉस ऑफ विकेट द बाय. संघाचा विचार होता श्री गणेशा वॉरियर संघ. हाही चेंडू वाईट असेल. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. अजूनही एक चेंडू फेस करत असताना आजच्या दिवसातील जर का जास्तीचा विचार करायला गेलो ना तर जास्तीचे लांबवरचे चेंडू फेकणारे हा षटक या गोलंदाजाने हाताळला गेला आहे. म्हणजेच अर्थातच रोनक याने अद्याप 10 चेंडू फेकले गेलेत. रोनक यांच्या माध्यमातून हा 11वा चेंडू असेल. त्याला देखील मोठा बिग हिट केलाय. संजोग येथील चेंडू खालती. चेंडू जज करतील का? वा मोये मोये असे गेले होते पुढे पण झेंडू आपण पकडला गेलाय. म्हणजेच काय हाही चेंडू पंचांनी दंडित केला गेलाय. नो चेंडू फेकी दिली आहे कारण की चेंडू एक लाईनच्या पार जी आपण पॉपिंग क्रीज आहे ना आपली ती ओलांडून चेंडू आपण त्याच्या जास्तीचे पाऊल आपण गती जास्त होती पाऊल आपला देखील पुढे पडला. चेंडू होता. नो चेंडू पंचांनी दिला गेलाय. आपण विचार करायला गेलो तर पंच धावा 4 धावा एकूण 3+1 म्हणजे 4 धावा. जिथे धावगतीला जिथे शेवटचा चेंडू म्हणजेच काय 12वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज अजूनही रोनक तयार आहे. म्हणजे माझे षटक मी अजूनही पूर्ण नाही करू शकत. 2 षटकांची ओव्हर मी एकटा फक्त हाताळू शकतोय सातत्याने सांगतोय. पुन्हा ऑफसाईडच्या स्टिकने दिशेने चेंडू फेक केली होती. फेकलाय चेंडू. चेंडू जाईल फक्त आणि फक्त डिक्लेअर झोनमध्ये. आत्ता कुठे रोनक यांनी 20वा घेतलाय. या षटकामध्ये रोनक यांनी तब्बल 12 चेंडू फेकले गेलेत. काय गोलंदाजी केली गेली. धावांचा विचार करायला गेलो ना तर फक्त आणि फक्त 47 ऑन अ बोर्ड. जर का विजयाच्या समीप जायचं असेल तर निधी फायटर्स या संघाला 18 चेंडू आणि 48 धावा बनवाव्या लागतील. तत्पर्यंत आपण छोटीशी संधी देऊया डीजेला. धन्यवाद. चला थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण कुशेडे प्रीमियर लीग लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे आयोजित कुशेडे प्रीमियर लीग याच्या पाठीमागचं सर्व श्रेय या सर्व ग्रामस्थांना तसेच स्टेजवरती जेवढे आपले कमिटी मेंबर्स असतील यांना जात आहे. कारण की आले गेलेल्या सर्वांचं यथोचित मान सन्मान करण्याचं काम सर्व आयोजक करत असतील तर आपल्या या स्पर्धेला आवर्जून भेट देण्याची जी आपण भेट दिली गेलीत. आपल्या वडवली गावचे ग्रामस्थ माननीय श्री अजगरभाई डावरे साहेब आले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने कुशेडे प्रीमियर लीग यांच्या वतीने एक मान सन्मान शुभ सन्मान केला जातोय. तर विनंती असेल की मनोजजी केंद्रे साहेब आपल्या गोरेगाव क्रिकेट पश्चिम क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण श्री अजगरभाई डावरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. तर विनंती करतो की आपण मनोजजी केंद्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या वडवली गावचे ग्रामस्थ अजगरभाई डावरे यांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान आपण एक मायेची उबदार शाळ तसेच एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणजेच एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना आपण करत आहोत. तर कॅमेरामॅनला थोडीशी एक विनंती असेल जरासं आपण कॅमेरा आपण इकडे मूव्ह करायचा आहे. फ्रंट पेजचा फ्रंट फूटचा कॅमेरा असेल यूट्यूब. चला आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आमचा आनंद द्विगुणित केलात आणि या स्पर्धेच्या मोलाचा खारीचा वाटा आपण देखील या स्पर्धेच्या वतीने दिलात. आपले खूप खूप सारे मनाच्या अंतकरणापासून तसेच लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस अजगरभाई डावरे यांच्यासाठी देखील खूप शुभेच्छा असतील. अजून देखील कोणाचा मान सन्मान राहिलेला असेल किंवा असेल तर यामधल्या थोड्याशा छोट्याशा कालावधीमध्ये
हां, आम्ही देखील या कुशडी प्रीमियर लीगच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक प्रमुख पाहुण्यांचा आम्ही करतो. तर अजून कोणी असतील आजूबाजूला तरी आपण तुमचा देखील केला जाईल. आपण पुनश्च एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने जिथे धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 48 धावांचा पाठलाग करत असताना जातोय आपण बॅटिंग करत असताना निधी फायटर संघ एका बाजूला सूरज मस्कर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण संजोग 18 चेंडू आणि 48 धावा. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅटची आतली कडा लागली गेली असं वाटलं होतं मनीष यांना देखील की हा चेंडू गेला सीमारेषा पार, पण नाही. कुठेसा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं मनीष यांनी. म्हणूनच काय चेंडू जातो यष्टीरक्षक करत असताना यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. मोठा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय सफर. हवाई सफर. धावा मिळतील अर्धा डझन. येतो या हवेचा सहारा आणि सूरज मस्कर यांच्या बॅटमधून आलेला बहारदार पहिला सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. दुसऱ्या चेंडूवरती षटकार जोर लगावला गेला. अलॉंग द कार्पेस्ट ऑफ साईडच्या स्टिकने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण प्रयत्न बॅटची आतली कडा लगावली जाते. बॅटच्या टोला चेंडू लागला जातोय. एकही धाव नाही. 3 चेंडूनी 6 धावा. जर का सरासरी तुम्हाला गाठावी लागेल, जर का धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला प्रत्येक षटकामागे 16 धावा गाठाव्या लागतील. 16.0ची सरासरी गाठावी लागेल तुम्हाला. ऑफ स्ट्रिकच्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. पंच दोन्ही हात समांतर करत असताना एक अवांतर धावेमध्ये भर पडली जाईल. एक अवांतर धावेने संघाचं समीकरण मात्र इथे पुढे सरसावलं जाईल. बघता बघता 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती अर्जित करत असताना फक्त आणि फक्त 7. काहीसं करावं लागेल. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका जातोय फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन. एक शिवाय काहीच भेटू शकत नाही, कारण की आपण पाहतोय लॉंग ऑफची दिशा थोडीशी आपण कुठेसे अडतेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, पण ते देखील बाजूला करून फक्त आणि फक्त सिंगल. कुठेसे म्हणजे मारलेला फटका रित्यास्त आपला खाली जाणार नाही याची पण देखील या आयोजकांनी तसेच लिटल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांनी देखील घेतली आहे. म्हणून डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एकेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसवलं जाईल. 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 8 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली जाते अद्यापही सूरज मस्कर यांच्या माध्यमातून, पण धावा बनवाव्या लागतील. 16ची सरासरी गाठायची आहे. धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका जातोय. वन बाउन्स क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑनवरून 1 धाव घेतली जाते आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. एकेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसवलं जाईल 9 या धावसंख्येवरती. आणि आत्ता या कुशेडी गावचा एक बाहुबली सिक्सर किंग, ज्याची ताकद नजाकत दोन्ही एक सोबत आपण पाहतो. रडारमध्ये आला तर कार्यक्रम झालाच समजायचा. फलंदाज संजोग. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. घुटना टेक अलॉंग द कार्पेट स्ट्रोक केला गेला. 1 धाव घेतली गेली. दुहेरीचा मानस धडस केला जाईल का? चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट. अक्षय येथील चेंडू खाली. बघता बघता दुसरी धाव देखील घेतली जाते. लो स्कोरिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण केलं होतं. फेकी थोडी खराब केली गेली. त्यांनी बघता बघता या 2 धावा घेतल्या जातील. दुहेरी धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावलं जातील. फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती बनवल्या जातील. अजूनही जर का तुम्हाला किंबहुना विजयाच्या दिशेने वाटचाल करायचं असेलच तर तुम्हाला अजूनही 37 धावेची गरज. 12 चेंडू आणि 37 धावा. गोलंदाज क्रमांक राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतील साहिल सूरज यांच्यासाठी. हवेमध्ये चेंडू. उंची जास्त, लांबी कमी. मनीष आले चेंडू खाली. करणार नाही कोणती चूक. पकडो कॅच और जीतो मॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. सूरज बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच.
एक मोठा मासा जाळाला फासला गेलाय. जर का विचार करायला गेलो तर श्री गणेशा फायटर्सचा संघ आपण विचार करायला गेलो ना, तर कुठच्या बॅकफूटवरती आता ढकलले जातील. कारण की बॅटिंग करत असताना निधी फायटर संघाने महत्त्वाच्या पण धावा देखील बनवल्या गेल्या होत्या. मोठा फटका, फटका रडारमध्ये आला आणि एकनाथ यांनी त्याचा कार्यक्रम करून दिला. चेंडू मिळतोय, हवाई सफर येतोय या षटकार. चला थँक्यू सो मच. एक षटकार आणि धावसंख्या मात्र पुढे रदारली जाईल. 17 धावा धावफलकावरती. चेंडूंचा विचार करायला गेलो तर फक्त आणि फक्त 2 चेंडू. ब्लॉकलचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट स्टोक लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळला गेला. एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक वेगाने आले. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना दुसरी धाव देखील चोरट्या पद्धतीने घेतली गेली. या दुहेरी धावेने संघाचं समीकरण 19 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 19 धावा. साहिल सातत्याने प्रयत्न करत आहे कारण की आपला संघ विजयी ठरावा. कारण की सकाळच्या सत्रापासून आपण विचार केला ना, तर याही संघाने खूप सारे बहुतांश किंबहुना प्रयत्न केले गेलेत. पण प्रयत्न असार्थी ठरले जातील का? लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जर का अजून एखाद दोन पाऊल जर का पुढे आले असते ना एकनाथ, तर हाही चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बनला असता. पण एखाद दोन पाऊल अजूनही कुठे पाठी राहिले. उंच भरारी मारण्यासाठी पुढे आले, पण जास्तीची उंची गाठता आली नाही. चेंडू जातोय निर्धाव. मोठा फटका रदारमध्ये आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली करणार नाही कोणती चूक. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. 19 या धावसंख्येवरती. एकनाथ बॅक टू द पवेलियन. बॅटिंग क्रमांक 4 वरती गुडलेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू जातोय निर्धाव. बघता बघता वजेश चेंडू बीट केले जातील. आणि बघता बघता धावसंख्या मात्र जर का विचार करायला गेलो तर 19 धावा धावफलकावरती. 48चा पाठलाग करायचा आहे. अजूनही तुम्हाला 29 धावेची गरज. 6 चेंडू आणि 29 धावा. ओम यांच्यावरती चमत्कार केला जाईल का? चमत्कार त्यालाच करा फक्त तो नमस्कार तुम्हाला करेल, तरच तुम्हाला तो चमत्कार घडला जाईल. ओम यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. मूर्ती लहान पण कीर्तिमान. 10वीच्या आतमधील खेळाडू असेल, सातत्याने क्रिकेट खेळतो. या पटलावरती संधी दिली गेली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. त्याच्या समवेत एक मोठा फलंदाज नाव आहे ज्याचं अर्थातच संजोग करावं लागेल. फटके करावे लागतील. दिशाहीन चेंडू असेल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव. एक अवांतर धावेने संघाचं समीकरण 20 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडू आणि 28 धावेची गरज. विजयाकडे वाटचाल करायची असेल तर हाही चेंडू वाईट स्वरूपामध्ये फेकला गेलाय. ओम यांच्या माध्यमातून सातत्याने अशाच प्रकारची जर का गोलंदाजी झाली तर पंचांना व्यायामाची काही गरज नसेल मला तरी वाटतंय. कारण की तुमची लाईन अँड लेन कुठेशी भरकटली जातीये. अजूनही 28 बनवावे लागतील. मोठा फटका, ताकद, नजाकत आणि चेंडू जातोय दूरवर दूर. येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. सामना कुठेसा आता वाटतोय कुठेसा एक हाय व्होल्टेज सामना बनला जाईल. कारण की समवेत संजोग देखील तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करतेत. आखूड टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडू खालती गॅदर केला गेलाय. फिल्डिंग चांगली केली होती. फक्त फेकी थोडी खराब केली होती साहिल यांनी. म्हणूनच काय एक या दुहेरी धावेने संघाचं समीकरण पुढे सरसावलं जाईल. बघता बघता पाहतोय आपण जिथे 21 ची गरज होती 19 वरती धावेची गरज अजूनही असेल. 29 ऑन अ बोर्ड. 2 लॉस ऑफ विकेट दबाय आपण विचार केला तर श्री गणेशा. हाही फटका आजच्या दिवसातील आ रा 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 रा
खतरनाक येणारा हा षटकार. चला थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पंच आपण पोचवायचा आहे. 3 चेंडूने 13 धावेची गरज, 29 ची गरज असताना 3 चेंडूने 13 धावा. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की उम्मीद फिर से जिंदा रखो, मगर जीतने की उम्मीद फिर से जिंदा रखो. संजोग यांच्या बॅटमधून येतोय हवाई सफरचा षटकार. पंचांकडे बोट आसमानाकडे. 3 चेंडू आणि आता 12 धावेची गरज. 2 मोठे फटके. काय होतास तू आणि काय झालास रे. सामना येऊन टेपलाय. 12 धावेची गरज. 3 चेंडू आणि फक्त 12 धावा. संजोग यांच्यावरती जास्तीचं लक्ष लागला गेलाय. मोठा फटका. मिनी हेलिकॉप्टर खेळला जातोय. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार. येतोय टॉस की बॉस या बॅनरला लागणारा हा चौकार. थँक्यू सो मच. 2 चेंडूने 8 धावा. काय सुमधुर संगीत. क्या कहना मेरे ए शेर का. शेर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. काय करतोय. फटका फसलाय का नाही. घुटना टेक और ये संजोग का सिक्सर देख. जिंदगी में मुश्किलें कितनी भी हो. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. 1 चेंडूनी 2 धावा. आता कुठे प्रेशर क्रिएट केला जाईल का. 1 चेंडू आणि 2 धावा. डोळ्याचे पाळणे फिरवणारा सामना. 29 ची गरज. ओम यांच्यावरती विश्वास दाखवला गेला होता. 46 बनल्या गेल्यात. 2 धावा बनवल्या जातील का. संजोग मॅचचा हिरो ठरला जाईल का. फक्त 2 धावा. मोठा फटका. आलेली मेहनत पूर्णपणे त्याने कशाला लावली तर पानपणा लावली. कमान बाय द डीजे. चला थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय अर्थातच विकी. चला नो डाऊट आपण भले आपण कुठेचा संघ आपला पिछाडीवरती गेला पण सर्वांच्या बॅटमधून तुम्ही धावा बनवलात आणि मंत्रमुग्ध करून दाखवलात. तर विकी लगेचच आपण यायचं आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफ द दिला जातोय ज्याच्या खांद्यावरती ही जर्सी परिधान करण्यासाठी जे आपल्याला सुपूर्त केली गेली आहे. प्रशांतजी भोसले साहेब असतील यांच्या माध्यमातून पुरस्कृत टी शर्ट देखील आपल्याला दिली गेली आहे. तर विनंती असेल विकी चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय आपण विकी यांच्यासाठी. लाजवाब अफलातून फलंदाजी केली गेली. तर विनंती करतो प्रशांतजी भोसले यांच्या शुभ हस्ते आपण विकी यांना टी शर्ट आपण सुपूर्त करायची आहे. ज्यांनी अद्याप आपली फलंदाजी करत असताना महत्त्वाच्या 28 धावा बनवल्या गेल्या. चला विकी जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसात 2 संघ